तुम्ही जर इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला जर ईमेल ऑन द स्पॉट लिहायला येत असेल तर ठीक आहे, किंवा ग्रुप डिस्कशन तुम्हाला लगेच कुठलाही टॉपिक दिला आणि तुमचं कॉम्पिटन्सी लेवल एवढी की तुम्ही लगेच लिहू शकताय, देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. ओके, पण जर तुम्ही मराठी मिडियमचे असाल किंवा थोडंसं तुमचं इंग्लिश वीक असाल, तुम्हाला सेंटेन्सेस फॉर्म करताना थोडासा प्रॉब्लेम आहे. असे कोणते सेक्शन्स आहे जे खूप स्कोरिंग आहे ते शेवटला केले तरी होऊन जातं? सेक्शन असे किती मार्क्स असेल किंवा कोणते सेक्शन्स असेल? मुलं आता 40 days आर लेफ्ट अँड दे आर कम्प्लिटली फोकस्ड ऑन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. राईट. व्हॉट डू यू थिंक? आर दे डुईंग राईट थिंग? ते करेक्ट आहे का? की 40 दिवस राहिले, इंग्लिश काहीच केलेलं नाही त्यांनी, त्यांना भीती असायला पाहिजे का आता? व्हॉट इज युअर ओपिनियन? अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. बोर्ड्स एग्जाम सिर्फ 40 days बाकी है और हम सबको पता है कि पहला पेपर कौन सा होता है. ऐसा वो पेपर जिसके बारे में अभी तक हमने सोचा ही नहीं. सो वी हैव समवन टुडे जिन्होंने पीएचडी की है, एमफिल भी किया है, बहुत सारे 9 पेपर्स पब्लिश भी किए यूजीसी के अंडर, और इन्होंने सबसे खास बात आपके लिए 23 टाइम्स पेपर्स को चेक किया है, इवैल्यूएट किया है. 4th टाइम वो मॉडरेटर भी रहेंगे, तो इन्हें सब पता है कि पेपर में लिखना कैसे है, कहाँ मार्क्स मिलते हैं, कहाँ मार्क्स कट होते हैं, सारी चीज़ें जो आपको चाहिए वो इन्हें पता है. तो वी हैव अ डॉक्टर अजिंक्य देशपांडे सर. ये 18 साल से पढ़ा रहे हैं, आबा साहेब गरवारे कॉलेज में भी है पुणे के. सो वेलकम सर अँड थँक यू फॉर गिविंग युअर टाइम. फर्स्ट ऑफ ऑल सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला हेच आहे की हाऊ डू यू फाइंड स्टुडंट्स अराउंड इंग्लिश in your college, in your classes? Well, generally students of 11th and 12th, they are completely ignorant about English. They prefer 11th hour preparation. Correct. यानी ये एक कॉलेज की बात नहीं है, you will find such students everywhere. Correct. ओके, और आप 11वीं 12वीं के साइंस के बच्चे देखो, कॉमर्स के बच्चे देखो, या फिर आर्ट्स के, they all are completely ignorant about this particular subject. And problem is not with them. Yeah. सिस्टम असं केलं ना आपण Correct. की मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री असेल तर खूपच इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. खरंय. तर माझे प्रश्न पण त्यावरच आहे सर ओके. की मुलं आता 40 days आर लेफ्ट अँड दे आर कम्प्लिटली फोकस्ड ऑन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. राईट. व्हॉट डू यू थिंक? आर दे डुईंग राईट थिंग? ते करेक्ट आहे का? की 40 दिवस राहिले, इंग्लिश काहीच केलेलं नाही त्यांनी, त्यांना भीती असायला पाहिजे का आता? व्हॉट इज युअर ओपिनियन? वेल, बीइंग अ टीचर, I won't say this is completely right or this is completely wrong. Okay, they have their plans. Okay, let them decide. Okay, but being an English teacher, मी सगळ्यांना एवढं सांगेन की बाळांनो, आता ठीक आहे, डिसेंबर संपला, तुम्ही इंग्रजीकडे अजिबातच लक्ष दिलेलं नाही, पण आता थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात करा. ओके. कारण आपला इंग्लिशचा जो पॅटर्न आहे, आधी काय व्हायचं, 10वीपर्यंत जे SSC बोर्डला आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय, त्यांना सगळे पॅरेग्राफ्स असायचे, कॉम्प्रिहेन्शन असायचं, पोएम असायची, त्याचं एक्स्ट्रॅक्ट असायचं आणि त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन अँड आन्सर्स त्यांना लिहावे लागायचे. करेक्ट. आता ह्याच्यात 2 क्वेश्चन्स तसे आहेत, एक सीन पॅसेज आहे, एक अनसीन पॅसेज आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर एक एक्स्ट्रॅक्ट पोएमवरती असणार आहे. त्यामुळं तो पॅटर्न काही प्रमाणात इथे फॉलो झालेला आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात डेंजर सेक्शन जो विद्यार्थ्यांना जातो तो म्हणजे शेवटचा सेक्शन आहे, नॉव्हेल सेक्शन. ओके. मुलं माहिती नसतो, पेपर पॅटर्न त्यांना माहिती नसतो,
त्यांनी गो थ्रू केलेलं नसतं, ज्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ज्या परीक्षा झालेल्या असतात त्या सिरियसली दिलेल्या नसतात. मग ऐन वेळेला कळतं की अरे आपला नॉव्हेल्सचा अभ्यासच झालेला नाही आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. मग ते 4 नॉव्हेल्स जे आहेत, ईच नॉव्हेल कॅरीज 4 मार्क्स, 16 मार्क्स आहेत. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा चेक करताना पाहतो 16 मार्कांचं जे असतं ना, त्यात क्वेश्चन पहिल्या एमध्ये ABCD असे 4 हे असतात, पार्ट असतात. एमध्ये काहीतरी थातुरमातुर केल्याचा प्रयत्न केलेला असतो, पण BCD त्यांना अजिबात जमत नाही. ओके. त्यामुळं आता थोडंसं त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आय रिफ्रेश द क्वेश्चन सर, म्हणजे तुम्ही सांगितलं गरजेचं आहे, पण लेट्स से मी रिफ्रेश करणार बिकॉज आय एम अ मॅथमॅटिक्स टीचर, PCMB कडे माझं कड आहे. ओके. तर फ्रॉम स्टुडंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू आय एम आस्किंग यू राईट. की व्हॉट इफ मी थोडे दिवस अजून कंटिन्यू केलं माझी MST CT किंवा JEE मेन्सची प्रिपरेशन, ओके. मी थोडं अजून 30 दिवस मी घेतो आणि शेवटच्या एका आठवड्यात किंवा 10 दिवसात इंग्लिश केले तर मला चांगले मार्क्स भेटू शकतात का? व्हॉट इज युअर, म्हणजे तुम्ही बघितले का असे स्टुडंट्स की शेवटच्या 10 दिवसात? इट एंटायरली डिपेंड्स ऑन द कॉम्पिटन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट. इट व्हेरीज फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट. ओके. तुम्ही जर इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला जर ईमेल ऑन द स्पॉट लिहायला येत असेल तर ठीक आहे, किंवा ग्रुप डिस्कशन तुम्हाला लगेच कुठलाही टॉपिक दिला आणि तुमचं कॉम्पिटन्सी लेवल एवढी की तुम्ही लगेच लिहू शकताय, देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. ओके. पण जर तुम्ही मराठी मिडियमचे असाल किंवा थोडंसं तुमचं इंग्लिश वीक असाल, तुम्हाला सेंटेन्सेस फॉर्म करताना थोडासा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला थोडासा आता अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे. फार नाही, रोज अर्धा तास द्या, रोज 20 मिनिटं द्या. 8 पोएम्स आहेत, 8 टेक्स्ट म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, प्रोज आहेत. म्हणजे तर त्या प्रोज सेक्शनमधले 8, वर्स सेक्शनमधले 8, पोएट्रीमधले 8 आणि 4 जे आहेत ते नॉव्हेल्स. ह्याचा थोडा थोडा अभ्यास आपण 20-20 मिनटं करा तुम्ही, जास्त नाही. रोज एका पहिल्या प्रोजमध्ये काय आहे ते थोडंसं वाचा, त्याचं काय म्हणता येईल समरी थोडीशी लक्षात घ्या. एकदा तुम्हाला समरी कळली ना की त्या दृष्टिकोनातून तुम्हाला उत्तरं लिहिता येतात, कळतं की एक्झॅक्टली व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ दिस पर्टिक्युलर पोएम ऑर दिस पर्टिक्युलर प्रोज. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कळून जाईल की बाबा नेमकं काय आहे. किंवा अगदीच तुम्ही आता नॉव्हेल्सचा अभ्यास जर तुम्ही शेवटच्या 7 दिवसात करायला लागलात, इट वुड बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. ओके. थोडंफार करावं लागेल थोडंसं. आणि मी परत एकदा सांगेन की जर एखादा विद्यार्थी आहे जो एक्सलंटच आहे इंग्लिशमध्ये, ओके, त्याला बऱ्यापैकी चांगले मार्क्स पडतात, तर मग थोडासा तो विचार रिलॅक्स या बाबतीत राहण्याचा करू शकतो. कारण आय नो PCMBवरती किंवा कॉमर्सच्या स्टुडंट्सचा कॉमर्स सब्जेक्ट्सवरती जरा फोकस जास्त असतो. नथिंग रॉंग इन दॅट, आय वुड से नथिंग रॉंग इन दॅट, दॅट्स प्रिटी नॅचरल. पण आता आपल्याला तहान लागली आहे आणि मग आता आपण विहीर खणतोय, दॅट इज नॉट द राईट थिंग. ॲटलिस्ट यू शुड हॅव सम प्लॅन विथ यू. तर तुम्ही इतक्यांदा 23 टाइम्स यू हॅव चेक पेपर्स, राईट. तुम्ही फेल करता कोणाला, म्हणजे डू यू ट्राय टू Absolutely. पास असं? ॲब्सोल्युटली फेल होतातच मुलं. जे अभ्यास नाही करणार त्यांना फेल, म्हणजे आम्ही करत नाही ते होतात. ओके. म्हणजे काही लिहितच नाही. हां, आम्ही खूप लिनियंट असतो मार्क देण्याबाबतीत. म्हणजे आय एम अ टीचर हू फाईट्स फॉर एव्हरी मार्क ऑफ अ स्टुडंट. अर्धा मार्क जरी देता येत असेल ना तरी आम्ही तो द्यायचा प्रयत्न करतो. एक शब्द दिसतोय, चला अर्धा मार्क देऊन टाका, काही बाकीचं काही लिहिलं, एक शब्द दिसतो, असं पण करायची त्याच्यात एक योजना असते. बट हे खूप वेळा करूच शकतो आणि ते होतंच असं नाही. अभ्यास हा करावाच लागतो, कारण देर इज अ डेफिनेट पॅटर्न फॉर दिस एक्झाम. म्हणजे कोणाला तरी लास्ट 7-8 डेज 8 किंवा 10 डेज दिले तो पास होऊ शकतो. बट इफ ही वॉन्ट्स टू स्कोर, ही ऑर शी वॉन्ट्स टू स्कोर बेटर, देन शुड स्टार्ट फ्रॉम नाव, है ना? हेच तुमचं सजेशन वाटतंय मला. राईट. बट असे कोणते सेक्शन्स आहे जे खूप स्कोरिंग आहे, ते शेवटला केले तरी होऊन जातं? सेक्शनमध्ये असे किती मार्क्स असेल किंवा कोणते सेक्शन्स असतील ते तुम्ही सांगू शकता? आता तसं जर म्हटलं ना तर पहिला जो सेक्शन आहे म्हणजे प्रोज सेक्शन जो आहे, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज, हा बऱ्यापैकी स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त एक समरीचा आणि एक माइंड मॅपचा क्वेश्चन असतो. माइंड मॅपमध्ये सुद्धा जर तुम्ही परफेक्ट लिहिला तर तुम्हाला 3 आउट ऑफ 3 पडू शकतात. पण समरीमध्ये आउट ऑफ 3 तुम्हाला
2.5 मिळू शकतात चांगली समरी लिहिली तर. पण बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन असतो, इन्फरन्स टाईप असतो किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो, त्याच्यातच ग्रामर असतं, त्याच्यातच व्होकॅब्युलरी असतं, याला आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 15 मार्कांचा जो क्वेश्चन नंबर 1 आहे, या 15 मार्कांमध्ये 15 पैकी 15 सुद्धा पडू शकतात, प्रोव्हायडेड तुम्ही ते सगळं परफेक्ट लिहिलं आहे. ओके. नॉर्मल स्टुडंटला त्याच्यामध्ये 8-9 मार्क्स पडतात. बरोबर जातं. ओके. आणि थोडंसं अजून अंडरस्टँडिंग लेवल चांगली असेल, अभ्यास थोडासा केला असेल, तुम्ही काय म्हणतो तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल, ग्रामर तुम्ही थोडंफार स्टडी केलेला असेल, तर तुम्हाला 15 पैकी 12, 13, 15 पैकी 15ही पडतात. नाईस. म्हणजे हा स्कोरिंग सेक्शन आहे. हां हां. व्हेरी नाईस सर. चला सर, कधी असं झालं की बाबा कोणी पास होतच नाही आणि तुम्ही यू आर ट्राईंग? असं खूप वेळा होतं. म्हणजे आमच्याकडं जे ऑक्टोबरचे वगैरे पेपर येतात ना, ऑक्टोबरचे म्हणजे आता जुलैला ती परीक्षा असते, त्यात असे सरळ एका खालोखाल 7, 8, 2, 3, 4, 7, 8, एखादा 25, एखादा 30, परत 0, 2, 3 असे पेपर्स असतात. मग तुम्ही त्याच्यावर काय करता? काय आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्या हातात काहीच नाही. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. एज अ मॉडरेटर हाउ डिफरंट द रोल इज? चेकरला इव्हॅल्युएशनला तर इव्हॅल्युएट करू शकता, पण ॲज अ मॉडरेटर व्हॉट इज युअर रोल? ॲज अ मॉडरेटर आमचा रोल हाच असतो की जो चेकर आहे, जो एक्झामिनर आहे, त्यांनी व्यवस्थित चेक केलं आहे का, त्यांनी कुठं जास्त मार्क दिलेत का, कुठं कमी मार्क दिलेत का. समजा एखादा विद्यार्थी 34 वर आला असेल. हां, 34 नाही, कारण 20 मार्कांची जी असते ती ओरल असते. करेक्ट. त्यामुळं आम्ही काय करतो की इकडं थोडेसे, समजा एखादा 17-18 वरती अडकलाय, 15-16 वरती अडकलाय, तर तो 20 पर्यंत कसा जाईल, कारण इकडं 15 मार्क्स त्याला पडलेले आहेत असं गृहीत धरायचं. मग इथं त्याला 17-18 पर्यंत आणता येत आहे का, 20 पर्यंत आणता येत आहे का, थोडंसं त्याला ऑक्सिजन देता येतोय का, हे मॉडरेटरचं रोल. हे आम्ही पाहतो. बऱ्यापैकी एक्झामिनर्सनी सुद्धा तो प्रयत्न केलेलाच असतो, पण त्याच्या हातात थोडंसं लिमिटेड काय म्हणता येईल त्या गोष्टी असतात. आम्ही थोडंसं आमचं हे करून तिथं जास्त देऊ शकतो. एक माझा एक्सपिरियन्स एखाद्या आहे वेळेस. की इंग्लिश टीचर्स का बरं म्हणजे फुल मार्क्स देतच नाही. म्हणजे इवन इफ यू राईट व्हेरी वेल, हां, आउट ऑफ 3, 2.5 दे फील नो आन्सर इज परफेक्ट. राईट. इजंट इट? येस, इट्स लाईक दॅट ओनली, बट इन केस ऑफ रायटिंग स्किल्स ओनली. ओके. आता रायटिंग स्किल्समध्ये सुद्धा आपल्या या क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये असे काही रायटिंग स्किल्स आहेत की जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क्स ग्रॅब करू शकता. ओके. 4 पैकी 4. यू हॅव टू 4 सिलेक्ट out of 4. अकॉर्डिंगली. हां, अकॉर्डिंगली. म्हणजे आता इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, या इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये काय असतं, तर त्याच्यात तुम्हाला 8 ते 10 यू नीड टू प्रिपेअर अ सेट ऑफ 8 to 10 क्वेश्चन्स. ओके. इफ दोज 8 to 10 क्वेश्चन्स आर ग्रामॅटिकली परफेक्ट, if they have quality, okay, and if you have asked them ascending by on ascending order, जर तुम्ही ascending ऑर्डरनी जर ते विचारले असतील, ओके, तर तुम्हाला ते परफेक्ट 4 out of 4 मिळूच शकतात. म्हणजे काहीही प्रॉब्लेम नसतो. किंवा अगदी आता एक व्हर्च्युअल मेसेजचा एक क्वेश्चन आहे, तो लिहायला किती वेळ लागत असेल इमॅजिन करा. 10 मिनिटं, 5 हां, 10 मिनटं, 15 मिनटं, 12 मिनटं साधारणतः प्रत्येक रायटिंग स्किलला लागतं. हा आन्सर लिहायला हार्डली 2 ते 2.5 मिनटं लागतात. बापरे, इट कॅन सेव्ह टाइम. एक्झॅक्टली, यू कॅन सेव्ह अ लॉट ऑफ टाईम. मी विद्यार्थ्यांना मग त्यावेळेस ते टेक्निक देतो की रायटिंग स्किल्समध्ये एमध्ये कुठला सोडवायचा, बीमध्ये कुठला, सीमध्ये कुठला आणि डीमध्ये कुठला, विच विल सेव योर टाइम. बच्चों, आपको लग रहा होगा कि सर क्या बात करें, क्योंकि बहुत सारे बच्चों को सेक्शंस पता ही नहीं है और सर तो सेक्शन के अंदर जा रहे हैं. Right. ये सब चीज़ें हम आगे धीरे धीरे लेके आएंगे. सर खुद बताएंगे आपको कि सेक्शन 1 क्या होता है, सेक्शन 2 क्या होता है, कहाँ क्या चूज करना होता है, बहुत सारे ऑप्शंस होते हैं हमारे पास. सो ये सारी बातें कवर होगी. ठीक है, आज तो हम बस थोड़ी बातें सर से जानने जा रहे हैं कि यार कैसे.
सर तुम्ही सांगितलं दररोज 20 मिनिटं द्या. लेट से वन ऑफ द स्टुडंट हिअर न्यू इयर रिझॉल्युशन आहे त्याचं ओके की 1 तारखेपासून मी 20 मिनिटं इंग्लिशला देणार. तर हाऊ ही शुड स्टार्ट? ओके, ही शुड स्टार्ट विथ प्रोज सेक्शन. टेक्स्टबुक मधले. हां, टेक्स्टबुक मधलं प्रोज, वर्स, रायटिंग स्किल्स आणि फोर्थ जो आहे तो नॉव्हेल. तर 20 मिनिट्स मध्ये प्रोज तर होणार पण नाही. होईल म्हणजे काय, यू डोंट हॅव टू वर्क हार्ड नाव. आता ते दिवस गेले. आता तुम्हाला स्मार्ट वर्कच करायचं आहे. ओके, तर तो जो काही प्रोज आहे तो वाचायला तुम्हाला हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतील. ओके 10 ते 15 मिनिटं लागली तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली त्याच्यात काय आहे. ओके, पोएम तर अगदी 2 मिनिटात 5 मिनिटात होते. ते वाचल्यानंतर खालचे प्रश्नोत्तर तुम्ही पहा, नेक्स्ट डेला सॉल्व्ह करा, है ना, असं पण होऊ शकतं. म्हणजे आता तुम्हाला नाही बाबा पेन अँड पेन्सिल घेऊन नाही सोडवायचे, यू कॅन सॉल्व्ह इट ओरली. गुगल देम, रीड द आन्सर. प्रत्येक म्हणजे मी बऱ्याच वेळा मी AI ची पण हेल्प घेतो. आता मुलंच एवढी स्मार्ट झाली आहेत मुलं की तुम्हाला AI मधनं सुद्धा इतके सुंदर फिल्म रिव्ह्यू तुम्हाला हवा आहे, बुक रिव्ह्यू हवा आहे, करेक्ट, द्या चांगला प्रॉम्प्ट. तिथं म्हणा की राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑफ छावा मूव्ही इन धुरंधर इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. असं म्हटलं की तुम्हाला इतके छान, आणि त्याच्यात पॉईंट्स जे असतात ते पॉईंट्स टाकायचे की तुम्हाला खूप छान रिव्ह्यू येतो त्याच्यावर. म्हणजे म्हणायचं होतं गुगल करा इज अ ओल्ड स्कूल. हां, एक्झॅक्टली गुगल, AI, खूप मस्त. तर फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू इंग्लिशमध्ये पास तर होऊन जाईल मुलं, है ना, आणि चांगले स्कोर करायचं तर आजपासून थोडं त्यांनी सुरू करायला हवं. अँड दे शुड स्टार्ट फ्रॉम प्रोज ॲज सर सेड. ठीक आहे, बाकी कसं करायचं, सेक्शन वाईज कसं होणार, हे सगळं आम्ही गाईड करूया ना पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढच्या सेशन्समध्ये. सर बोर्डवर जातील आणि खूप काही तुम्हाला सांगतील. ठीक आहे, सो इट इज ऑल कमिंग फॉर यू, है ना. तो कीप स्टे ट्यून्ड. आणि अजून खूप प्रश्न तुमचे असेल तर तुम्ही यू कॅन ड्रॉप कमेंट बिलो ॲज वेल. ठीक आहे. सो सर, एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू ॲड? हेच सांगायचं आहे मला की फोकस ऑन नॉव्हेल्स नाव. ओके, नॉव्हेल्स तर तुम्हाला जर त्याचा प्लॉट माहिती नाही आहे, त्याची सेटिंग काय आहे, किंवा त्याच्यामधले इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स माहिती नाही आहेत, तर तुम्हाला नॉव्हेल सेक्शनमध्ये काहीच लिहिता येणार नाही. ओके, देअर विल बी नो पॅरेग्राफ. ओके, तुम्हाला घरी अभ्यास करायचा आहे आणि मग तुम्हाला ते काय तुम्ही जे वाचलं असेल त्याच्यावरती तुम्हाला उत्तरं लिहायची. त्यामुळे पे अटेन्शन टुवर्ड्स दिस पर्टिक्युलर सेक्शन. ओके. आता काही मुलांना नॉव्हेल काय सर आम्ही कधी बघितलेलंच नाही, तर तेच सांगतोय आम्ही सांगू सगळं, है ना. तो इट इज ऑल कमिंग फॉर यू, डोंट वरी, है ना. सुरू करूया, थोडं तुम्ही करू शकता, प्रोजनी पण सुरू करू शकता. अगदी. सो ऑल द वेरीज बच्चा लोग, आज का जो पूरा पॉडकास्ट था स्वीट एंड शॉर्ट ही रखना था, सिर्फ बताना था कि इंग्लिश करना है, कैसे करना है सर. डोंट फियर, आई एम हियर. वेरी नाइस, थैंक यू, थैंक्स अ लॉट. ऑल द वेज बच्चा लोग. 5 पॉइंट तो रुकना नहीं है, बस आगे तू गो. वीडियो सॉल्यूशन से डाउट होगा जीरो. गणित के साथ पढ़ेगा तो सबसे आगे बढ़ेगा. टाइम कम है, सपना बड़ा